मॉर्निंग मित्रांनो. आता वेळ आहे इथून बाणकोट किल्ल्याला जायची. सकाळी व्यवस्थित नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. अनिरुद्ध साहेबांनी फार चांगलं आदरातिथ्य केलं आमचं. आत्ता आम्ही इकडनं निघतोय दारिपकर होमस्टेमधून आणि पुढे आम्ही आत्ता खाली एक काळभैरवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ आणि तिथून पुढे आम्ही बाणकोट किल्ल्याला जाऊ. वेळास गावातलं हे कालभैरव मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे आणि जर याचा कळस बघितला तर तो पूर्णपणे दगडाने बनवलेला आहे. नाना फडणवीसांनी हे मंदिर बांधलेलं होतं. अतिशय सुंदर सुबक असं हे मंदिर आहे आणि नाना फडणवीसांनी हे मंदिर बांधलं होतं. मी जर पाहिलं तर याचा जो कळस आहे तो दगडी आहे. खूपच सुंदर मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार वगैरे केलेला आहे त्यांनी, गावकऱ्यांनी. चला आता वेळ आहे ती वेळास गावातून निघून बाणकोटला जाण्याची. आम्ही वेळास बीचवरती यावेळेला गेलो नाही. त्याचं कारण असं होतं की अजूनही कासवांनी म्हणजे अंडी घालायला सुद्धा अजून सुरुवात केलेली नाही आहे. यावेळेचा त्यांचा सीझन बहुतेक थोडा लांबला असावा. अनिरुद्ध दादांनी जी आम्हाला माहिती दिली त्यानुसार कदाचित मार्चपर्यंत हा सीझन लांबेल. त्यामुळे आम्ही वेळास बीचवर न जाता आम्ही सरळ आत्ता बाणकोट किल्ल्याकडे निघालेलो आहोत. काल रात्री अनिरुद्ध दादा आम्हाला ज्या बीचवरती घेऊन आले होते तो बीच आत्ता आपल्या डाव्या बाजूला लागेल आणि अतिशय सुंदर बीच असा आहे तो. कालचा जो अनुभव होता आमचा तो तर इतका अप्रतिम होता. ते आम्ही इथे काल आलो होतो. बोर्ड पे पीछे पीछे बोर्ड पे दिखे क्या? नहीं. अगदी व्यवस्थित भरती आलेली आहे आता. फारच सुंदर. कोस्टल रूटला येण्यामागचं कारण हे निसर्ग सौंदर्य. आम्ही काल रात्री ज्या दगडावर बसलो होतो तो आत्ता पूर्णपणे पाण्यामध्ये. एखादा किल्ला किती जुना असू शकतो. तुम्ही 300-400 वर्षापूर्वीचा 500 वर्षापूर्वीचा किल्ला बघितला असेल, पण कमीत कमी 1400 वर्षापूर्वीचा किल्ला जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला या बाणकोट किल्ल्याला येऊन व्हिजिट द्यावी लागेल. या बाणकोट किल्ल्याचा जो सगळ्यात पहिला उल्लेख आहे तो सन 600 मध्ये ग्रीक प्रवासी टॉलमी
याच्या प्रवास वर्णनामध्ये आढळतो. आणि त्याच्यानंतर 640 मध्ये जे चायनीज प्रवासी होते युआन श्वांग, त्यांच्या पुस्तकातही या बाणकोट किल्ल्याचा उल्लेख आढळतो. आत्ता तुम्ही हा जो किल्ला बघतायत हा सगळ्यात सुस्थितीत असलेला किल्ला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकार यांनी या किल्ल्याची बरीचशी डागडुजी केलेली आहे. हे जे 2 बुरुज आहेत हे मूळ अवस्थेत आहेत. आतमध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला जांभा दगडाचं काम आढळेल. हा जो दरवाजा आहे हा सह्याद्री प्रतिष्ठानने डागडुजी करून म्हणजे नव्याने बसवलेला आहे. पण हा अगदी जुन्या दरवाजासारखा हुबेहूब त्याच्याप्रमाणेच तो बनवला गेलेला आहे. पण बाणकोट किल्ल्यामध्ये आता आतमध्ये जाऊया आणि या किल्ल्याची जी काही इतिहास आहे तो तुम्हाला मी सांगतो. ही सैन्यासाठी राहायची जागा आणि पाणी वगैरे व्यवस्थापनाची जागा असावी. बाणकोट किल्ला यालाच हिम्मतगड किल्ला असं सुद्धा नाव आहे. तर ब्रिटिशांनी याचं नाव व्हिक्टोरिया किल्ला ठेवलं होतं. दापोलीपासून साधारण 47 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. मुंबईपासून 201 किलोमीटरवरती हा किल्ला बांधला गेलेला आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला 1548 मध्ये आदिलशहाकडनं जिंकून घेतला होता. सन 1700 मध्ये मराठा कोळी सरदार कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला जिंकल्यानंतर याचं नाव हिम्मतगड असं ठेवलं गेलं. त्याच्यानंतर तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमधल्या वितुष्टामुळे पेशव्यांनी इंग्रजांना बरोबर घेऊन हा किल्ला जिंकला. 1755 मध्ये हा किल्ला इंग्रजांचा एक खलाशी होते जेम्स याने काबीज केला. हे होण्यामागे सुवर्णदुर्ग किल्ला हरण्याचं कारण सुद्धा आहे. नंतर इंग्रजांनी याचं नाव व्हिक्टोरिया किल्ला असं ठेवलं. नंतर इंग्रजांच्या असं लक्षात आलं की आर्थिकदृष्ट्या हा किल्ला ताब्यात ठेवणं परवडणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा किल्ला पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात दिला. 1837 मध्ये या किल्ल्यावरती जे मामलेदार ऑफिस होतं ते त्यांनी मंडणगडवरती हलवलं. या किल्ल्याला सर्वात जवळचं शहर जर कुठलं असेल तर ते हरिहरेश्वर आहे. आणि
हे मूळ दापोली गावामध्ये पडतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आलेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा जो दगड आहे हा जांभा दगड आहे आणि याचा जो मूळ जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम ह्या अशा दगडामध्ये आहे. याचा इकडचा जो बुरुज आहे तो बहुतेक कोसळला असावा. त्याच्यामुळे जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे त्याला हा जो आहे हा सपोर्ट दिलेला आहे. लहानसा पण अतिशय मोक्याच्या जागी बांधलेला हा किल्ला. या किल्ल्याचा उपयोग इथून जे व्यापारी दळणवळण व्हायचं जहाजाच्या मार्गाने त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि महसूल गोळा करण्यासाठी म्हणून केला जात असावा. सावित्री नदी आणि अरबी समुद्र याचा व्यवस्थित संगम इथून दिसतो तुम्हाला. या किल्ल्यावरनं दोन जिल्ह्यात म्हणजे या किल्ल्यातनं तुम्हाला दोन जिल्हे तुम्ही पाहू शकतात. त्या बाजूला आहे तो रायगड आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्हा. बाणकोट किल्ल्यावर ठेवलेली ही एक तोफ आहे आणि या तोफेवरती तुम्ही जर नीट बघितलं तर 1797 आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हा जो लोगो आहे हा ईस्ट इंडिया कंपनीचा असावा. इथे पण एक तसाच लोगो आहे. ही ब्रिटिश काळातली ही तोफ असणार आहे. याच्यावरती इथे सुद्धा एक ही बहुतेक तारीख आहे 23/2 असा इथे उल्लेख दिसतोय. हा जो दिसणारा संगम आहे सावित्री नदी आणि अरबी समुद्राचा, याला एक
वेगळी दुःखद अशी एक किनारपण आहे आणि ती अशी की महाबळेश्वरला एक आर्थर सीट पॉइंट म्हणून जागा आहे. ते ब्रिटिश अधिकारी होते आर्थर वॉलेट, त्यांच्या नावाने ती जागा दिलेली आहे. आणि त्या काळी हे ब्रिटिश अधिकारी मुंबई ते महाड असा या जलमार्गाने प्रवास करायचे आणि मग तिथून पुढे महाबळेश्वरला जायचे. आता तुम्ही विचाराल की मग आर्थर वॉलेटचा आणि बाणकोटचा काय संबंध? तर आर्थर वॉलेट यांची पत्नी सोफिया आणि तिचं 32 दिवसाचं बाळ हे या जलमार्गाने येत असताना एका खडकावरती त्यांची नाव आदळली आणि ती नाव फुटली आणि साधारणतः त्या बाळासकट 40 प्रवासी तेव्हा मेले. त्याच्यामध्ये सोफिया ह्या सुद्धा होत्या. तर आर्थर वॉलेट हे त्या पर्टिक्युलर पॉईंटवरनं सावित्री नदी न्याहाळत बसायचे. ते प्रचंड खचले होते या सगळ्या घटनेमुळे आणि त्यांच्या प्रित्यर्थ, सोफिया आणि त्या बाळाच्या प्रित्यर्थ त्यांनी एक समाधी या किल्ल्यावरती बांधलेली आहे. या किल्ल्याचा जो हा चोर दरवाजा आहे, इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती समाधी दिसेल. आम्ही या समाधीपर्यंत जायचा खूप प्रयत्न केला, पण आजूबाजूला जंगल इतकं वाढलेलं आहे की तिथे जाणं शक्य नाही होते. तरी आता वरती आम्ही जेव्हा चढू त्यावेळेला बाजूला अजून एक समाधी आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्या जंगलातून त्या समाधीपर्यंत जाणं तर शक्य नाही. तुम्ही कधी आलात आणि हे जंगल जर काढलेलं असेल तर मात्र नक्की इथे व्हिजिट द्या. आता वेळ आली आहे बाणकोटवरनं निघण्याची. एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची ती अशी की बाणकोट किल्ला हा 24 तास उघडा असतो. तर तुम्हाला अगदी सकाळ सकाळी जरी यायचं असेल तर तुम्ही बाणकोट किल्ल्याला नक्की व्हिजिट देऊ शकता. बघण्यासारखा किल्ला आहे, छान आहे, छोटेखानी आहे, पण चांगल्या कंडिशनमधला किल्ला आहे. तर आवर्जून भेट द्या. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया सुवर्णगड बघण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला जर बाणकोट किल्ल्याचा हा एपिसोड आवडला असेल तर कृपया चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.